नमस्कार मंडळी, प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण काजू मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत. आता काजू मसाला खाण्याची इच्छा झाली तर हॉटेलवर जाण्याची गरज भासणार नाही. आपण घरीच अतिशय स्वादिष्ट असा काजू मसाला तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे आपण एक पातेलं घेतलंय, त्यामध्ये पाणी उकळायला ठेवून घेतलं होतं. पाणी उकळलं गेलं आहे. 4 मीडियम साईजचे कांदे आपण इथे कट करून घेतले होते, ते या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून घेऊयात. या पाण्यामध्ये आपण कांदे टाकून घेतलेत. आता आपल्याला इथे काजू टाकून घ्यायचे. त्यासाठी आपण इथे 50 ग्राम काजू घेतलेले आहेत, तेही या पाण्यामध्ये टाकून घेतलेत. काजूऐवजी तुम्ही इथे काजूचा तुकडा वापरू शकता, तो अगदी आपल्याला स्वस्त दरामध्ये मिळतो. स्वस्त म्हणजे अगदीच स्वस्त नाही, तो 1/3 कॉस्टमध्ये मिळून जातो. आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे, त्याच्यामुळे इथे तुकडा वापरला तरी काहीच हरकत नाही. आता आपले इथे 10 मिनटं झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही या पातेल्यातील पाण्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण हे गॅस बंद करून घेऊयात. काजू आणि कांदा शिजला गेला आहे. यामधील आपण एका स्ट्रेनरच्या सहाय्याने हे गाळून घेऊयात. आता लगेचच यावरती आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचे. लगेचच या कांद्यावर आणि काजूवर थंड पाणी टाकून घेतल्यामुळे यातील कांद्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि भाजीमध्ये हा उग्र वास येणार नाही. त्यामुळे हे आपल्याला नक्की लक्षात ठेवायचे. आता आपण इथे हे एका मिक्सरमध्ये टाकून याची फाईन पेस्ट बनवून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. आता आपण इथे एक कढई घेतली आहे. या कढईमध्ये एक पळी तूप टाकून घेतले. तूप व्यवस्थित गरम होऊन द्यायचे. तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला 100 ग्राम काजू टाकून घ्यायचे. इथे काजू टाकून घेतलेत. आपल्याला हे आता गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे. काजू फ्राय करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काजू हे नेहमी आपल्याला लो मिडियमवरतीच फ्राय करून घ्यायचे, त्यामुळे ते वरतून अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात. आता काजू इथे आपण फ्राय करून घेतलेत, ते आपण काढून घेऊयात. पुढील काजू मसाला प्रोसेससाठी आपण हीच कढई वापरणार आहोत. आता याच कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल टाकून घेतले. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की 1 चमचा आपण इथे जिरी टाकून घेणार आहोत. जिरी व्यवस्थित तडतडून द्यायची. जिरी व्यवस्थित अशी तडतडली गेली आहे. आता आपल्याला इथे 3 हिरवी वेलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता टाकून घ्यायचे आणि हे घातलेले खडे मसाले आपल्याला व्यवस्थित असे फ्राय होऊन द्यायचे आहे. आता आपण इथे 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या त्या बारीक कट करून घेतल्यात, ते इथे टाकून घेणार आहोत. त्या टाकून घेतल्यात. तसेच आपण 2 हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले होते, तेही टाकणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेला 1 कांदा आपण इथे टाकून घेतला आहे. कांदा व्यवस्थित असा परतून द्यायचा आहे. त्यामध्ये आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. सोबतच आपल्याला इथे अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरं पावडर टाकून घ्यायचे. हे सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे. आपले मसाले हे जळणार नाहीत, त्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित असे फ्राय होतात. मसाले व्यवस्थित फ्राय झाले की आपल्याला यामध्ये 1 टोमॅटो चिरून घेतला आहे, तो आपण इथे टाकून घेणार आहोत. पुन्हा आपल्याला हा टोमॅटो टाकून घेतलेला या मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे आपण टाकलेले टोमॅटो हे पटकन सॉफ्ट होतात. 2 मिनटं अगदी आपण झाकण ठेवून हे सर्व शिजून घेतलं आहे. पाहू शकता टोमॅटोही अगदी सॉफ्ट असे शिजले आहेत. ही ग्रेव्हीला कलर आपल्या अगदी छान आलेला आहे. आता या स्टेजवर आपण कांदा आणि काजूची जी पेस्ट तयार करून घेतली होती, ती आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायची आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे. आपल्याला कढईतील मिश्रण सतत ढवळत 2 मिनिटे परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण मिक्सरला लागलेली
ही पेस्ट त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत, म्हणजे मिक्सरला लागलेली पेस्ट वाया जाणार नाही. आता या कढईवरती झाकण ठेवून आपण ही ग्रेव्ही 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. मध्ये 1-2 वेळा चेक करू शकता, जेणेकरून ही ग्रेव्ही कढईच्या बुडाला लागणार नाही. पाहू शकता मस्त कडेने तेल सुटलं आहे, म्हणजे ग्रेव्ही आपली परतत आलेली आहे. आता हाय फ्लेमवर आपल्याला सतत ढवळत ही ग्रेव्ही 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी किती दाटसर झाली आहे. ती ग्रेव्ही कढई सोडू लागली आहे, याचा अर्थ ग्रेव्ही ही पूर्णपणे शिजली गेली आहे. जर लो फ्लेमवरती तुम्ही हे ढवळत राहिलात तर भरपूर वेळ लागतो. त्याच्यामुळे हाय फ्लेमवरती ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे, परंतु सतत ढवळत राहायचं आहे. आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि हे पुन्हा मिक्स करून घेतलं आहे. 2 मिनटं शिजल्यानंतर यामध्ये आपण हातावरती क्रश करून घेतलेली कसुरी मेथी टाकून घेणार आहोत. तसेच सोबत 1 चमचा आपण इथे गरम मसाला टाकून घेणार आहोत. आपण बनवलेल्या भाजीला अगदी हॉटेलसारखी चव येते. आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले काजू टाकून घेणार आहोत. इथे आपण काजू टाकून घेतले आहेत आणि हे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत. हे अगदी आता आपल्याला 2 मिनटं शिजवून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही इथे. आता या स्टेजवर आपल्याला इथे 2 चमचा मलाई टाकून घ्यायची आहे. जर मलाई नसेल तर आपण दुधावरची सायही वापरू शकतो. मीही इथे दुधावरची साय पेटून घेतली होती, ती इथे टाकली आहे आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे. तुम्हीही काजू मसाला या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खात्री आहे की परत परत याच पद्धतीने बनवाल. आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे. तर आजचा आपला काजू मसाला तयार आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कमेंट करून काजू मसाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.